स्माइली इव्हिनिंग. आजच्या सेशन मध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. वेलकम. आवाज येतोय? येस. सगळ्यांचं स्वागत आहे. आवाज येतोय माझा? हो हो येस. येस. सगळ्यांनी कॅमेरे ऑन करायचे, ज्यांना शक्य आहे त्यांनी कॅमेरा ऑन करून बसायचंय. आज आपण पैशांच्या ऊर्जा या बाबतीत बोलणार आहोत. पैसा आपल्यासाठी काय काम करतो आणि आपण पैशासाठी काय महत्व द्यायला पाहिजे हे आज समजून घेणार आहोत. त्यामुळे आपल्याला ऊर्जा, जेव्हा आपण ऊर्जांबद्दल बोलत असतो तेव्हा आपलं इंटरॅक्शन होणं गरजेचं आहे. सगळ्यांनी आपले कॅमेरे ऑन करून बसायचं आहे. येस, व्हेरी गुड. समृद्धी शक्तिपात, आज आपण त्याबद्दल जाणून घेणार आहोत. येत्या अक्षय तृतीयेला आपल्या संस्थेतर्फे आपण समृद्धी शक्तिपात चं सेशन घेणार आहोत. त्यासाठी ते सेशन कसं असेल, त्यात काय काय मिळणार आहे, त्यात तुम्हाला काय काय करायचं आहे, ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या जाणार आहे आज. येस, व्हेरी गुड. सुरू करू आजच्या सेशनला. कसे आहात सगळे? स्वस्त मस्त जबरदस्त? यस, मैं स्वस्थ हूँ, मस्त हूँ, तंदुरुस्त हूँ, जबरदस्त हूँ. येस, सेशनला रेडी आहात का तुम्ही सगळे? सेशनसाठी रेडी आहात? नवीन ऊर्जा ग्रहण करायला रेडी आहात? येस, आय एम रेडी. चला एकदा करून घ्या सगळे. येस, आय एम रेडी. येस, आय एम रेडी. येस, आय एम रेडी. सगळ्यांनी करायचंय. व्हेरी गुड. येस. समृद्धी शक्तिपात, आज आपण समृद्धी शक्तिपाताबद्दल बोलणार आहोत. समृद्धी म्हणजे काय? पैशांची समृद्धी? समृद्धी काय असतं, कोण मला सांगेल? आपण जेव्हा समृद्धीचा विचार करतो आपल्या डोळ्यासमोर काय येतं? बोलायचंय आपल्याला प्रत्येकाला. डोळ्यासमोर काय येतं? पैसे. पैसे येतात. पैसे. पैसे येतात, राईट. म्हणजे आपण आपली समृद्धी पैशांनी मोजतो. का? कारण की आपल्याला आधीपासून त्याच गोष्टी सांगितल्या की पैसा वाढेल तेव्हा घर वाढेल, घराची उन्नती होईल. पण खूप सारा पैसा घरात आहे आणि तुम्हाला रात्रीला शांत झोप नाहीये, तर आहे का त्या घरात समृद्धी? नाही. नाहीये. बरोबर. जर खूप सारा पैसा आहे, झोपही येत आहे, पण घरात एकटा आहे माणूस, आहे समृद्धी? नाही. म्हणजेच काय, समृद्धी देखील किती आपण बघितलं होतं की 3 आयामावरती डिपेंड आहे. हेल्थ, वेल्थ आणि रिलेशनशिप. मग काय, समृद्धी बघताना फक्त आपण पैशाची समृद्धी न बघता आपल्याला शरीरामध्ये चांगलं आरोग्य, नात्यांमध्ये प्रेम, जिव्हाळा, आपुलकी आणि घरामध्ये एक श्रीची निर्मिती, श्री म्हणजे काय, एक चांगल्या मार्गाने येणारा पैसा, याची समृद्धी आपल्याला बघायची आहे. ही समृद्धी बघताना आपण पैशाला दुय्यम स्थान देतोय का? नाही, अजिबातच नाही. कारण पैसा सब कुछ आवाज. तो नहीं है, लेकिन पैसे से सिवा कुछ होता भी नाही. होतं नाही. का पैशाशिवाय काही? सगळं काही पैसा आहे का? नाहीये. बरोबर ना? म्हणजेच काय, मला जर ह्या तिन्ही आयामावर काम करायचंय, या तिन्ही समृद्धी माझ्या आयुष्यामध्ये महत्वाच्या आहे. मग या समृद्धी महत्वाच्या आहे, तर या समृद्धी जाणून घेताना मला त्या त्या गोष्टीवरती काम करणं गरजेचं आहे. माझ्या हेल्थ वाईज मला काम करणं गरजेचं आहे, रिलेशनशिप वाईज काम करणं गरजेचं आहे आणि वेल्थ वाईज काम करणं गरजेचं आहे. मी त्याचा विचार करतो आहे का, की फक्त पैशाच्या बाबतीत विचार सुरू आहे, धावपळ सुरू आहे, पैसा पैसा पैसा, हो ना? पैशाच्या बाबतीत विचार करताना आपल्याला या तिन्ही आयामावरती सारखं काम करायचं आहे. म्हणून आज तुमचा पहिला टास्क हा राहणार आहे की या 3 गोष्टी ज्या मी तुम्हाला सांगितल्या, हेल्थ, वेल्थ आणि रिलेशनशिप, याबद्दल तुम्हाला अशा काही गोष्टी लिहायच्या आहेत ज्या तुम्हाला येत्या वर्षात पाहिजे आहे. जर तुम्ही सॅलरीचे 50,000 रुपये कमवत असाल तर तुम्हाला तिथे सॅलरी किती पाहिजे, सॅलरी म्हणा, किंवा तुम्हाला गाडी घ्यायची असेल तर त्या गोष्टी तुम्हाला, तुमच्या काही तुम्हाला घरात वस्तू घ्यायच्या आहेत तर येत्या वर्षभरात तुम्हाला काय काय घ्यायचं आहे हे तुम्हाला लिहायचं आहे. आत्ता स्टार्ट करा. मी 5 मिनिट्स देते. चहा वगैरे नंतर घ्या. तुम्हाला येत्या 5 वर्षामध्ये काय पाहिजे
5 वर्षांनी, वर्षभरातच. येत्या शारीरिकरित्या, आपल्या मानसिकरित्या, आपल्याला पूर्ण आरोग्याच्या काय काय पाहिजे, आरोग्यामध्ये काय बदल झालेले पाहिजे, त्यानंतर माझ्या रिलेशनशिप मध्ये मला काय चेंजेस पाहिजे, आणि मला माझ्या घरात माझी लक्झरी मटेरियलिस्टिक गेन काय पाहिजे आहे, मला पैशांच्या रिलेटेड काय काय गोष्टी पाहिजे आहे. एखादी व्यक्ती 5 लाख रुपये कमवत असेल, ती 10 लाखावर पोचायला इझी जाईल. पण एखादी व्यक्ती 50 हजार रुपये कमवत असेल, तर तिला डायरेक्ट 5 लाखाचा गोल देता कामा नाही. त्यांनी थोडं थोडं गोल आपल्याला अचीव करायचंय. 50 हजार असतील तर 80 हजार, 1 लाखापर्यंत आपण टार्गेट ठेवायचं आहे. जर तुमचं मंथली इन्कम 50 हजार आहे, तर आपल्याला काय करायचंय, त्याला वाढता कसं करता, वाढणार कसं, एकदम 50 हजारचं 5 लाख करायचंय का, होईल का ते, प्रॅक्टिकली पॉसिबल आहे का, नाही. मग मला काय करायचंय, माझं मंथली इन्कम सध्याचं करंट 25 हजार असेल, तर 40 ते 50 हजारच्या रेंजमध्ये टाकायचं आहे, की माझे हे वर्षभरात मला अचीव करायचं आहे. मला वर्षभरात काय काय गोष्टी पाहिजे आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला तिथे एक 5 मिनिटात लिहायचंय, फास्ट करायचंय. 10 गोष्टी अशा ज्या तुम्हाला या येत्या वर्षात पाहिजे आहेत. सगळ्यांनी लिहायचंय हे. प्रत्येकाला टार्गेट आहे की आपल्याला माहिती पाहिजे, आपला फोकस आहे का, की आपल्याला काय पाहिजे आहे, व्हॉट एक्झॅक्टली यू वॉन्ट, तुम्हाला या वर्षभरात काय पाहिजे याच्याकडे तुमचं लक्ष गेलं आहे का, की नाही नाही नाहीचा पाडा आपण लावतोय, की माझ्याकडे या गोष्टी नाहीये, मी घेतल्या नाही, त्याच्याकडे कशा आल्या, मग त्याची आर्थिक प्रगती का झाली, याचा विचार आहे का आपल्याकडे. एक अमाऊंट लिहून ठेवा, जी आपल्याला, मी जे चेक शेअर करणार आहे त्या चेकवर आपल्याला टाकायची आहे. तुम्ही जे काही इन्कम तुमचं वार्षिक उत्पन्न असेल, त्याच्या मध्ये 10 ते 30% वाढ करून आपल्याला ती अमाऊंट टाकायची आहे त्या चेकवरती. ज्यांनी एनरोल केले आहे त्यांना मी ते चेक पाठवले आहे, ते उद्या आपण फिल करणार आहोत. येस, झालं. फास्ट फास्ट लिहायचे, आपल्याला काय पाहिजे माहिती असायला पाहिजे प्रत्येकाला. येस, जाऊया पुढे. ओके. हा. हा. तर आपल्याला या गोष्टी का लिहायला सांगितल्या, ज्या आपल्याला पण माहिती पाहिजे आणि युनिव्हर्सला पण आपल्याला त्या सांगायच्या आहे. परवाच्या सेशनमध्ये आपल्याला युनिव्हर्सकडे मागायचं आहे. आपण या समृद्धीच्या ऊर्जांना, आपण सगळ्या ईश्वर गुरूंना, सगळ्या युनिव्हर्सला तिथे आपल्याला सगळ्यांकडनं ब्लेसिंग मिळणार आहे. त्यामुळे हा, मी पहिला माझा हे होता की आपल्याला काय पाहिजे अशा 10 गोष्टी आपल्याला लिहायच्या आहे. ठीक आहे. मग त्या कुठल्या गोष्टी आहे, नात्यांमध्ये काय पाहिजे आहे, तुमच्या घरामध्ये आर्थिक समृद्धी काय पाहिजे आहे, आर्थिकरित्या काय प्रगती झाली पाहिजे, कुठल्या गोष्टी घ्यायच्या आहेत, कुठली गाडी घ्यायची आहे, घर घ्यायचं आहे, ते तुम्हाला वर्षभरात येणाऱ्या ऍक्टिव्हिटी तिथे लिहायच्या आहे. त्यानंतर आरोग्याविषयी तुम्हाला काय पाहिजे आहे, तुमचं आरोग्य सतत आजारपणात पैसा जात असेल तर काय करता येईल, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला तिथे लिहायच्या आहेत. ठीक आहे. हा माझा पहिला टास्क होता.
दुसरा टास्क आपल्याला हा बघायचा आहे की रिस्पेक्ट युअरसेल्फ. बऱ्याच लोकांना स्वतःला दुसऱ्यांच्या नजरेने बघण्याची सवय असते आणि दुसरा जशा पद्धतीने आपल्याला ट्रीट करेल त्याच पद्धतीने आपण स्वतःचं प्रतिबिंब बघत असतो. पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, स्वतःचा रिस्पेक्ट ठेवायचा आहे, सेल्फ रिस्पेक्ट. अहंकार बाळगायचा नाही, पण स्वतःचा रिस्पेक्ट पण बाळगायचा आहे. स्वतःचा स्वाभिमान जपून आपल्याला कामं करायची आहे, ते पण ऑनेस्टली कामं करायची. मग हे करताना मला माझ्या फॅमिली मेंबरचा रिस्पेक्ट करायचा आहे. पती असेल तर पत्नीचा रिस्पेक्ट करायचा आहे, पत्नी असेल तर पतीचा. कारण असं आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सांगितलं गेलेलं आहे आणि जाते पण, की ज्या घरातल्या स्त्रिया असतात, मुली असू द्यात, जितक्या काही हे आहे, त्या लक्ष्मीचं रूप आहे, गृहलक्ष्मीचं रूप आहे. त्या मुली येतात त्या लक्ष्मीच्या रूपाने येतात. ज्या सुना असतात, आई असतात, त्या सगळ्या काय आहे, लक्ष्मीचा रूप आहे. याचा अर्थ असा होतो का की या लक्ष्मीनी कशाही पद्धतीने वागायला पाहिजे, कशाही वर्ड्स घरात वापरले गेले पाहिजे, शिवीगाळ गेली पाहिजे नाही. अशा पद्धतीने तुम्ही वागा की खरंच तुम्ही बघून तुम्हाला लक्ष्मीच वाटली पाहिजे, तुम्ही लक्ष्मीचं रूपच वाटले पाहिजे. आणि तुम्ही जर स्वतः लक्ष्मी आहात तर तुमचे पती, तुमच्या घरातले लोक काय आहे, नारायणाचं स्वरूप आहे. या पद्धतीने आपण एकमेकांना रिस्पेक्ट केला पाहिजे. जर तुम्हाला पैशांच्या ऊर्जा, कारण काय आहे, घर असावे घरासारखे, नकोच नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा, नकोच नुसती नाती. फक्त नातं असून जमणार नाही, त्या नात्यांमध्ये पहिल्यांदा आपल्याला रिस्पेक्ट असायला पाहिजे, नंतर प्रेम असायला पाहिजे. एकमेकांबद्दल जर आदर नाही, एकमेकांबद्दल सतत तिरस्काराची भावना, सतत नकारात्मक विचार, सतत मनात काहीतरी द्वेष चालू आहे. फॅमिलीमध्ये आता खूप न्यूक्लिअर फॅमिली होत चालली आहे, लोकांचं एकमेकांशी कनेक्शन कमी होत चाललंय. आणि त्यातही तुम्ही जर 4-5 लोक घरात राहत आहे, त्यांच्याबद्दल तुमच्या मनामध्ये जळकुकडेपणा, जी काही जेलसी म्हणता येईल किंवा काय त्या नकारात्मक भावना असतील, तर याबरोबर नाही. यामुळे आपले मनी ब्लॉकेजेस तयार होतात. तुम्ही ज्या ज्या शब्दांना व्हायब्रेशन घरात देणार आहे, त्या त्या शब्दांचे व्हायब्रेशन तिथे तयार होते आणि वास्तुदेवता तथास्तु म्हणत असते. म्हणून आज आपल्याला व्हायब्रेशन काय द्यायचे, आय एम मनी मॅग्नेट. काय सांगायचं तुम्ही, आय एम मनी मॅग्नेट. तुमचं स्वतःचं काय रिस्पेक्ट राहणार आहे आज, आय एम मनी मॅग्नेट. माय फॅमिली इज मनी मॅग्नेट. माय फॅमिली इज मनी मॅग्नेट. माय फॅमिली इज हेल्थ मॅग्नेट. माय फॅमिली इज वेल्थ मॅग्नेट. काय सांगणार आहे, आपल्या पूर्ण शिफ्ट कुठे करायचंय, समृद्धीकडे करायचंय. समृद्धी फक्त आपण पैशाची समृद्धी बघत नाही, आपल्या तिन्ही समृद्धी पाहिजे आहे. खूप पैसा आहे आणि दवाखान्यात पैसा जातो आहे त्याला अर्थ नाही. म्हणून आपल्याला पहिल्यांदा आपल्या जेव्हा रिलेशनशिपचे आपण विचार करतोय, जेव्हा फॅमिलीचा विचार करतोय, तेव्हा होल फॅमिलीचा विचार करून माय फॅमिली इज मनी मॅग्नेट, आय एम मनी मॅग्नेट हे तुमचं अफर्मेशन राहणार आहे. लिहिलंय प्रत्येकाने? हो. येस, व्हेरी गुड. पुढचं गोष्ट आहे की अन्न हे पूर्ण ब्रह्म सांगितलंय. तुमच्या ताटात जे अन्न येणार, बघा, आहेच घटना आहे. जर घटना म्हणजे काय, लाईव्ह एक्सपिरियन्स आहेत भरपूर सारे. जे लोकांना लहानपणापासून ज्या गोष्टी मिळतात त्या खायची सवय असते, तो माणूस कधीच उपाशी झोपत नाही. तुमच्या ताटात येणारा जो काही पदार्थ आहे त्याचा रिस्पेक्ट करा. मीठ कमी जास्त असेल तर तुम्ही, आता आपण सगळ्यांनी रेकीला ची सगळे रेकीचं अट्युनमेंट घेतलंय, रेकीची प्रार्थना करा, रेकीची हिलिंग तिथे द्या, अन्नाला फूड चार्ज करा आणि ते अन्न ग्रहण करा. ते नक्कीच तुम्हाला काय देणार आहे, अमृताची गोडी देणार आहे. जर तुम्ही या अन्नाचा वारंवार अपमान केला तर तुम्हाला एकवास उपासमारीची पाळी येते. म्हणून काय करायचं आहे, अन्न ही जी एनर्जी आहे, फूडची एनर्जी आहे, पाण्याची एनर्जी आहे, याला वेस्ट करायचं नाही. जे समोर येईल, पहिल्यांदा लोकांना काय असतं की घरात भरपूर सारं असतं आणि मग ते ते जर संपवायचं नाही, ते फिनिश करायचं नाही आणि स्विगी झोमॅटो करायचं. आजकाल खूप सोपं झालंय ना हो की नाही, दारासमोर स्विगी झोमॅटोच्या गाड्या उभ्या राहतात, खूप सोपं वाटतं.
पण तुम्हाला माहिती आहे, आता आपण एनर्जी बद्दल शिकलोय. रेकीच्या पूर्ण सेशन मध्ये आपण एनर्जी बद्दल विचार करतो. ज्या रस्त्याने येणाऱ्या ऊर्जा, ज्या ते ट्रॅव्हल करून येत आहेत, खरंच त्या फूड मध्ये पॉझिटिव्ह एनर्जी राहतील का? खरंच त्या पद्धतीने ती एनर्जी तुमच्यापर्यंत पोहोचते आहे का? खरंच त्या माणसाला काय टार्गेट दिलेलं आहे, 20 मिनिटाच्या आत ते डिलिव्हर झालं पाहिजे, त्याला किती ठिकाणी डिलिव्हरी द्यायची असते, तो कुठे कुठे पोहोचणार आहे, आणि त्याचं ते फर्स्ट स्टेशन, त्याचं तो रागाचं स्वरूप किंवा ती त्याची तळमळ त्या अन्नामध्ये उतरेल का? बरोबर उतरेल ना. म्हणून सहसा करायचं की आपल्याला जिथे खूपच इमर्जन्सी आहे, तुम्ही एखाद्या वेळ ऑर्डर करा, त्याला रेकीची हिलिंग द्या, फूड चार्ज करा. जर नाही होत असेल तर सरळ एक फॅमिलीला डिनरला घेऊन जा, लंचला घेऊन जा, जेणेकरून एक फॅमिली टाइम तुमचा तिथे स्पेंड होणार आहे. आपल्याला हे करताना, उलट तुम्ही बाहेर जेवायला जर गेले तर तुम्ही 15 15 दिवसातून, महिन्याभरातून तुम्ही सोबत जा. तुम्ही ऑर्डर करतात ते ट्रॅव्हल करून कुठपर्यंत येतं, कुठून कुठून आलेलं असतं हे आपल्याला कळत नाही. म्हणून आपल्याला काय करायचं, ताजं आणि आपल्या घरातलं सात्विक अन्नालाच प्राधान्य द्यायचं आहे. घरी होणारं अन्न त्याला आपण फूड चार्ज करू शकतो, त्याला आपण रेकी हिलिंग देऊ शकतो. ते अन्न आपल्याला ग्रहण करायचं आहे, जेणेकरून मी जे अन्न ग्रहण करणार आहे त्याच ऊर्जा मला पूर्णतः मिळणार आहे. कळतंय? म्हणून तिसरी गोष्ट काय महत्वाची आहे, अन्न हे पूर्ण ब्रह्म. अन्न आपल्याला कुठेही पाणी आणि अन्नाला वेस्ट करायचं नाही. समोरच्या ताटात आल्यानंतर मी जे आलेलं आहे ते कमी प्रमाणात खाईल, जितकं आलंय तेवढंच. आवडत नसेल तर त्या गोष्टी कमी प्रमाणात, पण मी ते डस्टबिन मध्ये टाकणार नाही. कळतंय? कमी प्रमाणात बनेल. शेवटी आपल्याला या पद्धतीने राहायचंय की थोडंसं राहील पण ते वेस्ट होणार नाही. वेस्ट करायचं नाही आहे. आजपासून ठरवायचंय की माझ्याकडून तरी ऍटलिस्ट मी जबाबदारी घेत आहे की मी घरात फूड वेस्ट करणार नाही. कारण आपल्याला बघितलंय की आपण, मी प्रत्येक वेळा सांगते की आपण कुणाच्या तरी स्वप्नातलं जीवन जगतोय. कोणाचं तरी स्वप्न आहे जे आपण जगतोय. कोणीतरी बघितलं होतं की त्याला 2 वेळचं जेवण मिळेल. कोणाला तरी वाटतं अजूनही पृथ्वीवरती, आपल्या आपल्या भारतामध्ये, आपल्या नवे नवे आपल्या गावामध्ये, आपण जिथे आहोत तिथे आपल्या प्रत्येकाला वाटतं की कोणीतरी भुकेलं झोपतंय. आणि मी काय करते आहे, माझं घरातलं अन्न शहरांमध्ये तर गाय पण नसते, डस्टबिन मध्ये जात जातं की नाही. या पद्धतीने आपल्याला या इतकं प्रमाणात बनवायचंच नाहीये, आणि ते बनवलं गेलं तर ते वेस्ट होता कामा नाही. आपल्याकडे जी जी गोष्ट जास्त झाली आहे त्याचं डोनेशन करा. उद्याच्या सेशन मध्ये आपण एक ती आपली मनी, जशा पैशाला कशा पद्धतीने बॅलन्स करायचं आहे, आणि पैशांचा एक व्यक्ती म्हणून आपल्याला काही इन्व्हेस्टमेंट कशा पद्धतीने करायचं हे शिकणार आहोत. पण आजचं सेशन जे हे फ्री आहे, त्यांनी प्रत्येकाने लक्षात ठेवायचं आहे की वापरताना काय वापरायचं आहे. अन्नाचा वापर प्रॉपरली झाला पाहिजे, पाण्याचा वापर प्रॉपरली झाला पाहिजे, आणि पैसाही, बऱ्याच लोकांना नाही, शॉपिंग कार्ट मध्ये भरपूर गोष्टी ऍड करायच्या, आणि जेव्हा राग येतो ना तेव्हा ऑर्डर करून द्यायचा. हजबंडचा राग आला, तिथे पॉज घ्यायचा. जेव्हा तुम्हाला राग येतो आहे त्या भावनेमध्ये आणि खूप आनंदामध्ये ऑर्डर करायच्या नाहीत. जेव्हा तुम्ही न्यूट्रल व्हाल, जेव्हा तुम्ही कुठल्याही भावनेमध्ये नसाल तेव्हा गोष्टी ऑर्डर करा. बऱ्याच वेळा असं जाणवतं की आपण रागाच्या, वेशाच्या भावनेमध्ये किंवा खूप आनंदाच्या भावनेमध्ये अशा गोष्टी ऑर्डर करतो ज्याची आपल्याला गरज नसते. असं लेडीजचं खूप होतं. हजबंडचा राग आला किंवा कुठल्या गोष्टीचा राग आला तर मी खूप रागाच्या भरात ऑर्डर करते, किंवा खूप आनंदात आहे खूप ऑर्डर करते. असं करता कामा नये. म्हणून काय आहे, मला लेडीजला खूप चांगलं समजलंय, मॅनेजमेंटचं स्किल हे त्या लेडीजला खूप गॉड गिफ्टेड आहे त्यांना. म्हणून कुठेतरी बघा, महिन्याच्या शेवटी त्यांना कुठेतरी पैसा टाकून ठेवण्याची सवयच असते. कधीतरी तांदळाच्या डब्यात टाकतील, कधीतरी कपड्यांमध्ये टाकतील. असं करायचं नाहीये आपल्याला. आजपासून हे पण करायचं नाहीये. आपल्याला एकमेकांसोबत शेअर करून मनी मॅनेजमेंट करायचं आहे. हजबंड वाईफ म्हणा किंवा फॅमिलीला आपल्याला शेअर करून. कपड्यांच्याकडे कुठे कुचकारा करून पैसे टाकू नका, तांदळाच्या डब्यात पैसे टाकू नका. पैसे ठेवताना छान प्रॉपरली त्यांना प्रेस करून, व्यवस्थित प्रेस म्हणजे इस्त्री नाही, व्यवस्थित जी नोट आहे ती प्रॉपरली ठेवल्या गेली पाहिजे. चोळामोळा होता कामा नये. पैशांच्या ऊर्जांबद्दल बोलतो आहे तेव्हा पैशांना प्राधान्य दिलं गेलं पाहिजे.
पैशांच्या ऊर्जांबद्दल बोलतोय, पैसा कुठे इन्व्हेस्ट करायचा आहे, पैसा येणारा पैसा आहे तर त्याची व्हॅल्यू केले गेल्या पाहिजे, अदरवाईज तो पैसा आपल्याकडे फ्लो होत नाही. आणि या गोष्टींवरती ट्रस्ट ठेवा. पहिल्यांदा जोपर्यंत तुम्ही असं होईल का, मी शक्तिपात ग्रहण केल्याने खरंच माझ्या पैशांच्या ऊर्जा वाढतील का, खरंच मी या गोष्टी फॉलो केल्याने, घराची स्वच्छता पाळल्याने माझ्याकडे पैसा येतो का, हा किंतु परंतु किंवा आपल्याकडे जिथे डाऊट आला तिथे त्या गोष्टी स्टॉप होतात, तिथे आपण आपल्या लाईफमध्ये ब्लॉकेजेस क्रिएट करत असतो. म्हणून मला कुठलेही ब्लॉकेजेस न क्रिएट करता पहिल्यांदा ह्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहे की आम्ही जो सिक्वेन्स सांगितला आहे, जो स्वतःचा रिस्पेक्ट करा, फॅमिली मेंबर, घरात मध्ये खिळखिळ वातावरण, खूप आनंदाचं वातावरण राहू द्या, जेणेकरून लक्ष्मी म्हणा किंवा तुम्ही ज्या काही धर्माच्या असाल, जे काही पंथाला फॉलो करत असाल, ती पैशाची ऊर्जा तुमच्याकडे येईल, ती प्रॉस्पेरिटी तुमच्याकडे यायची असेल तर घरातलं आनंदी वातावरण खूप महत्वाचं आहे. घरात जर सतत नकारात्मकता असेल, सतत कटकटी होत असतील, नवरा बायकोचे भांडणं होत असतील, त्याचा परिणाम पूर्ण घरावरती होतो. जेव्हा तुम्ही या व्हायब्रेशन वाढवणार, त्या फ्रिक्वेन्सी सोबत ट्यून होणार, तुमचा फोकस फक्त आणि फक्त पैशांच्या ऊर्जाकडे जाईल, तेव्हा तुम्ही पैसा अट्रॅक्ट करणार आहे. जर तुमच्याकडे सतत कटकटी चालू आहे, सतत अपशब्द बोलला जात आहे, अन्नाचा नासोडा होतो आहे, तर पैशांच्या ऊर्जा तुमच्यापासून दूर पळत असतात. म्हणून व्हायब्रेशन कशाला द्यायचे, या 3 गोष्टी: सेल्फ रिस्पेक्ट, फॅमिलीला रिस्पेक्ट देणं, पैसाला वेस्ट न करणं, पैसा म्हणा पाणी आणि अन्नाला वेस्ट नाही करणार आहे, आणि घरात स्वच्छता बाळगणं. ज्या गोष्टी 6 महिन्यात तुम्ही वापरलेल्या नाही त्याला डिक्लटर करा, त्या म्हणजे आपल्या इम्पॉर्टंट गोष्टी नाही आहेत. बऱ्याच लोकांना खूप सारं कपाट भरून ठेवायची सवय आहे ना, नको तेव्हा ऑर्डर करायचं, नको तेव्हा कपाट भरायचं, प्रत्येकाला सवय पडलेली, लेडीजला जास्त आहे. जेंट्स लोकांना बिचारांना एक खाण्यामध्ये त्यांचे कपडे असतात आणि लेडीजला पूर्ण कपाट भरलेलं असतं. आहे, प्रत्येक घरांमधली सिच्युएशन आहे ही, माझ्याही घरी आहेच. पण यात जेंट्स लोकांचा चूक आहे, त्यांनी स्वतःच्या हक्कासाठी लढलं पाहिजे. स्वतः त्यांनी त्यांच्या गोष्टीला प्राधान्य देत नाही, म्हणून तुम्ही जेंट्स लोकांची, त्यांच्यामुळे आपण हे दिवस बघत असतो, त्यांना देखील रिस्पेक्ट करा. खूप खूप काउन्सिलिंगच्या केसेस येतात, वेगवेगळ्या गोष्टी ऐकायला मिळतात. बघा, एकच सुंदर आयुष्य आहे, आपल्याला येणारा दिवस माहिती होता, आलो आपण या पृथ्वीवरती, जाणारा दिवस कोणाच्याच हातात नाही. कोण कधी कोणाला सोडून जाईल आणि कुणाचा प्रवास कोणासोबत किती दिवसांचा आहे हा माहिती नाही. त्यामुळे जोपर्यंत तुम्ही फॅमिलीमध्ये आहात, जोपर्यंत एकमेकांसोबत आहात, तोपर्यंत मनसोक्त आनंदाने जगून घ्या. कारण कुठलाही कधी कोणाचा प्रवास स्टॉप होणार आहे हे आपल्या हातात नसतं. म्हणून आपल्याला या नात्याला म्हणा किंवा आपल्या कुटुंबाला ही फक्त समृद्धीची आणि प्रेमाची ऊर्जा देणं गरजेचं आहे, ती गेली पाहिजे. जर तसं होत नसेल तर मी माझी प्रगती ती कुठेतरी थांबवतो आहे, कारण माझी ऊर्जा निगेटिव्ह गोष्टींकडे जाते आहे, माझी ऊर्जा चिडचिडीकडे जाते, रागराग करण्यातच जाते. आणि मग पैशाची ऊर्जा येईल का? पैसा पाहिजे ना प्रत्येकाला. आणि वेळ कुठे जातोय? नाते सांभाळण्यात. वेळ कुठे जातोय? नवऱ्यावरती चिडचिड करण्यात. नवरा त्रास देतोय त्यावरती लक्ष केंद्रित करण्यात, किंवा बायको त्रास देते, ह्या गोष्टींकडे लक्ष न करण्यात काय पाहिजे त्याच्याकडे लक्ष केंद्रित करायचं आहे. वर्षभरात मला काय पाहिजे, मी त्याच्यावर फोकस करणार. माझ्या वाईफला पण या पद्धतीने किंवा हस्बंडला लिहायला लावणार की त्यांना वर्षभरात काय, दोघांचे गोल जेव्हा सेम लेवलला येतील, दोघांच्या इच्छा जेव्हा सेम लेवलला येतील, त्या गोष्टी लवकरात लवकर युनिव्हर्स पूर्ण करेल. कळतंय? हा, आता घर घ्यायचं आहे किंवा मोठे काही स्वप्न आहे, त्याला थोडा वेळ द्यावा लागेल, तेव्हा थोडे जास्त एफर्ट्स, कष्ट करावे लागतील. कुठलीही गोष्ट देरे हरी आणि पलंगावरी होणार नाही. आपल्याला प्रत्येक गोष्टीसाठी एक एफर्ट्स पुट करणं गरजेचे आहे. या शक्तिपातामध्ये आपण काय करतो आहे, त्या फ्रिक्वेन्सी करणार आहोत. जी पैशांची फ्रिक्वेन्सी आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये, जो पैसा आपण विचार करतो आहे किंवा जी समृद्धीची ऊर्जा आपण विचार करतो आहे, नात्यांमधली समृद्धी, आरोग्याची समृद्धी, त्या ऊर्जांसोबत आपण स्वतःला ट्यून करत असतो. कारण बघा, आपण रेडिओवरती आपण जेव्हा चॅनल चालू करतो तेव्हा आपल्याला आवडतं गाणं पाहिजे असतं, तेव्हा तेच चॅनल चालू करून आपण त्या गाणं ऐकत असतो. त्याच पद्धतीने जेव्हा आपल्याला पैशाचा विचार करायचा आहे, तेव्हा पैशांच्या फ्रिक्वेन्सी सोबत आपल्याला ट्यून व्हायचं आहे. म्हणून हा समृद्धी शक्तिपात
अक्षय तृतीच्या निमित्ताने खास तुमच्यासाठी आयोजित केलाय. अक्षय तृतीया, अक्षय, ज्या या दिवशी आपण ज्या गोष्टी करतो त्याला क्षय नसतो, ज्याचा नाश होत नाही. म्हणून आपल्याला या गोष्टी दिवशी आपल्याला हा समृद्धी शक्तिपात वर्षातून 3 वेळा होतो. तो म्हणजे अक्षय तृतीया, दसरा आणि धनत्रयोदशी. ज्यांनी एनर्जी एक्सचेंज सेंड केलेला आहे त्यांचा शक्तिपात अक्षय तृतीया, धनत्रयोदशी आणि आज दसरा या 3 वेळा करून देण्याची माझी जबाबदारी आहे. तो तुमचा पूर्ण केला जाईल. ज्यांना एनरोल करायचं आहे त्यांची आज शेवटची संधी आहे. आज तुम्ही नावं देऊ शकता. एनर्जी एक्सचेंज मी ग्रुपमध्ये पाठवलेला आहे. ज्यांनी एनरोल केलेला आहे त्यांना काय काय मिळालेलं आहे किंवा काय मिळणार आहे, त्यांना या पद्धतीने एक चेक दिला आहे. तो आपल्याला प्रिंट आउट करून ठेवायचा आहे. त्यानंतर त्यांना या पद्धतीने एक ग्रीड दिलेली आहे, ती पण प्रिंट आउट करून ठेवायची आहे. आणि आपल्याला त्यात काही कार्ड्स दिलेले आहेत. ते कार्ड्स कसे बॅक टू बॅक प्रिंट करायचे आहेत. हे कार्ड्स आहेत, यामध्ये वेगवेगळे सिम्बॉल्स आहेत. इथे डॉलरचा सिम्बॉल आहे, रुपीजचा सिम्बॉल आहे. आपल्याला काय स्वप्न आहेत ते मॅनिफेस्टेशनचा सिम्बॉल याच्यावरती आहे. रिलेशनशिपचा सिम्बॉल आहे, सक्सेसचा सिम्बॉल आहे, प्रेमाचा सिम्बॉल याच्यावरती आहे. आणि इथे मिडा स्टार हा मनी रेकी मधला खूप हाई हाई लेवलचा स्टार आहे. हा सिम्बॉल आपल्याला या पद्धतीने प्रिंट करून प्रत्येक प्रिंटला बॅक टू बॅक प्रिंट करायचा आहे आणि त्याला लॅमिनेशन करून घ्यायचं आहे. सिंगल प्रिंट करायची, कट करायची आणि मग कार्ड्स लॅमिनेट करायचे आहे. हे कार्ड्स तुम्ही तुमच्या प्रियजनांना देऊ शकता, फ्रेंड्सला देऊ शकता. तुम्ही यांना तुमचे क्लायंट असतील त्यांनाही हे शेअर करू शकता. याची एनर्जी एक्सचेंज तुम्हाला एक मिनिमम घ्यायची आहे. तुम्ही कितीही एनर्जी एक्सचेंज घ्या, हे तुमच्यावरती डिपेंड आहे. त्याची एक एनर्जी एक्सचेंज घेऊन तुम्ही हे कार्ड तुमच्या फॅमिली मेंबरला द्या. एनर्जी एक्सचेंज डिसाईड करण्याचं तुमचं काम. ठीक आहे. ज्यांना काही प्रश्न असतील त्यांनी मला सेशनच्या शेवटी विचारा किंवा ग्रुपमध्ये शेअर केले तरी चालतील. हे कार्ड्स तुम्हाला जे प्रिंटआउट शेअर केलेली आहे ती बॅक टू बॅक प्रिंटआउट पीडीएफच्या स्वरूपात दिली आहे, ती बॅक टू बॅक काढायची. प्रिंट काढताना आपल्याला सर्टिफिकेटच्या पेजवर प्रिंट काढायची आहे. काय काढायची आहे? सर्टिफिकेटच्या पेजवर प्रिंट काढायची आहे. गीता गौरी मॅडम लिहून ठेवा तुम्ही, पूनम मॅडम, सर्टिफिकेटच्या पेजवर हो प्रिंट. मॅम. अभिलेश सर तुम्ही पण, ज्यांची ऍडमिशन झाली आहे त्यांनी प्रत्येकाने लक्षात ठेवायचं की ही सर्टिफिकेटच्या पेजवर आपल्याला प्रिंट काढायची आहे. झेरॉक्स सेंटरला सांगायचे की मला ही प्रिंट पाहिजे. प्रिंट काढताना ही जी रेड लाईन आहे ती आपल्याला खाली येता आली पाहिजे. दिसते आहे? हो हो. ज्यांना फक्त कार्ड पाहिजे आहेत, जर ज्यांना अट्युनमेंट घ्यायचं नाही, फक्त कार्ड्स पाहिजे आहे, त्यांनी ते कार्ड्स तुम्ही जर आज एनरोल म्हणजे मला कार्ड्सचे सांगितलं तर फक्त कार्ड देखील आपल्याकडे अवेलेबल आहेत. ते मॅम कार्ड अक्षय तृतीयेला चार्ज केले जातील आणि त्यानंतर तुम्हाला होम डिलिव्हरी मिळेल. येस. मॅम तुम्ही आता रेड लाईन बोललात ते काय करायचं म्हणजे? ती रेड लाईन खाली आली पाहिजे. अच्छा. हा, ती प्रिंट सर काढण्या अगोदर मला तुम्ही एकदा फोन कराल गौरी मॅडम. ओके. आणि सर्टिफिकेट पेज म्हणजे थोडं ठीक असतं का मॅम ते हा, पेज? येस, व्हेरी, तेच जाडसर ओके. असतं ते, कारण याला म्हणजे त्या लॅमिनेट करून आपल्याला जसं आपलं एटीएम कार्ड असतं किंवा आपलं क्रेडिट कार्ड असतं तसं हे कार्ड्स आपल्याला आपल्या पर्समध्ये, वॉलेटमध्ये ठेवायचे आहे. मॅडम मॅम बॉन्ड ते पेपर झेरॉक्स वाल्यांना विचारलं तर सांगतात का हो, सर्टिफिकेट पेज त्यांच्याकडे पाहिजे? असतं सर्टिफिकेट पेज. ओके. मॅडम बॉन्ड पेपर असतात का ते? काय? बॉन्ड पेपर बॉन्ड असतात का पेपर ते? नाही, सर्टिफिकेटचं पेजच असतं. त्यांना सांगायचं की सर्टिफिकेट पेज वरती मला प्रिंट पाहिजे. ठीक आहे. ज्यांची मॅम मॅम कधी ऍडमिशन उद्यापर्यंत झालेली रेडी आहे. करायचं? काय? मॅम उद्यापर्यंत काढायचे का प्रिंट? आपल्याला उद्यापर्यंत कार्ड्स रेडी करायचे आहे, उद्या ओके. रात्रीपर्यंत, कारण सकाळी आपला परवा समृद्धी शक्तिपात आहे. त्याचा टाइम सकाळी 6 वाजताचा आहे. तो हा. समृद्धी शक्तिपाठ ग्रहण करताना आपल्याला आंघोळ करून देवाजवळ दिवा लावून तुमचे जे काही आपल्या धर्माप्रमाणे जे काही असतील त्या तुमच्या ज्या हे प्रार्थना वगैरे करून आपल्याला समृद्धी शक्तिपाठ तुमच्या घरातल्या सर्वात छान जागेवरती, प्रसन्न जागेवरती आपल्याला
करायचा बसायचा आहे आणि त्या जागेवर तुम्ही जिथे असाल ती जागा क्लीन असणं गरजेचं आहे आणि तिथे बसून आपल्याला शक्तिपात ग्रहण करायचा आहे. तो शक्तिपात ग्रहण करताना तुम्हाला खाली बसणं शक्य नसेल तर तुम्ही चेअरवरती बसू शकता. ठीक आहे. शक्तिपात ग्रहण करताना तुम्ही ज्यांचे नावं दिले आहे तीच व्यक्ती आपल्याला प्रेझेंट असली पाहिजे, कारण तिथे मनी हिलिंग दिलं जातं. त्यामुळे ज्या व्यक्तीचं नाव दिले आहे त्या व्यक्तीलाच त्या ऊर्जा पोचणार आहेत. ठीक आहे. ही मॅम आणि शक्तिपात तुम्ही तुम्ही जे सर्टिफिकेट आणि जे चेक दिलाय त्याची पण प्रिंट काढायची का? हो, सगळ्या प्रिंट काढायच्या. उद्या आपण उद्याच्या सेशन मध्ये तो चेक लिहून घेणार. कसा ओके. लिहायचा, काय लिहायचा हे मी तुम्हाला शिकवणार. उद्याच्या सेशन मध्ये तो चेक मी लिहून घेणार आणि तो चेक कशा पद्धतीने वापरायचा आहे, कुठे ठेवायचा आहे, अजून काय काय गोष्टी आपल्याला मनी रिलेटेड करायच्या आहे, कुठले क्रिस्टल वापरायचे आहेत, पैशांच्या ऊर्जा वाढवायच्या आहेत, तर घरी काही रेमेडीज करायच्या आहेत का अजून, त्या सगळ्या मी अजून डीप मध्ये आपण उद्याच्या पेड सेशन ज्यांच्यासाठी आहे, ज्यांची ऍडमिशन झाली आहे त्यांना सांगण्यात येणार आहे. दुसरी मॅम गोष्ट, आणि तो चेक आहे तो फक्त तुम्ही अटॅचमेंट द्याल तेव्हाच लिहायचा का? नाही, उद्या लिहून ठेवा. उद्या आपण रात्री सगळी प्रिपरेशन करून ठेवू आणि परवा ओके. सकाळी आपल्याला आपले चेकबुक्स लागतील, आपले प्रॉपर्टीचे पेपर आपल्याला ठेवायचे आहे. जेव्हा शक्तिपात ग्रहण करणार, क्रेडिट कार्ड्स असतील ते शक्तिपाताच्या वेळेस तुम्ही काय क्रिस्टल्स वापरत असतील ते आजूबाजूला ठेवायचे आहे. आणि तुमचे काही जे हिशोबाची वगैरे डायरी असते, ज्या पद्धतीने आपण लक्ष्मीपूजनाची तयारी करतो त्याच हा. पद्धतीने आपल्याला समृद्धी शक्तिपाताची तयारी करायची आहे. ओके. लक्ष्मीपूजनाला आपण ज्या पद्धतीने रेडी होतो त्याच पद्धतीने आंघोळ करून छान तयारी करून आपल्याला समृद्धी शक्तिपाताला बसायचं आहे. किती वाजता असेल मॅम तरी? 6 वाजता सकाळी. ओके. आणि मॅम मला अजून असं विचारायचं होतं की आपण कार्ड्स तुम्ही मला बोलले की आपण एनर्जी एक्सचेंज करू शकतो, म्हणजे हवे हम्म, तेवढे कार्ड्स आपण एनर्जाइज करू शकतो हम्म, आणि नंतर ते दुसऱ्यांना आपण देऊ शकतो देऊ आणि शकतो. त्याच्याबद्दल एनर्जी एक्सचेंज करायची आहे हा, आपल्याला. पण मग आपण त्यांना काय सांगणार आहोत की हे आपण मनी का? कार्ड आहे, प्रॉस्पेरिटी कार्ड आहे, मनी कार्ड आहे. जर मनी कार्ड आहे एखाद्याला आणि रिलेशनशिप मध्ये प्रॉब्लेम्स असतील, हेल्थ मध्ये प्रॉब्लेम्स असतील किंवा मनी रिलेटेड काही इश्यू असतील ते कार्ड देऊ शकतो आपण त्यांना. ओके, तेच मॅम विचारायचं. तुम्ही 9 कार्ड पाठवलेत ना, हा, तर मग मी आम्ही 9 कार्ड त्याच्यामध्ये वाढवू पाठवले. शकतो. तुम्ही याचे 2 सेट बनवू शकता. तुम्ही आता जर 9 कार्डचे 9 कार्ड्स होतील, तुम्ही त्याचे 3-4 सेट पण बनवू शकता. तुम्हाला हे मी पाठवले सेम सेट, ओके. तुम्ही किती बनवायचे तुमच्यावरती आहे. तुम्ही समृद्धी शक्तिपाताच्या वेळेस किती चार्ज करणार आहे ते तुम्ही 100ही केले तरी काही हरकत नाही. हम्म. प्रिंट आउट पण मग तुम्हाला काढायची, कार्ड तुम्हाला द्यायचे. शक्तिपात करताना मग तेव्हा ते पण ठेवायचे का जवळ? हो, शक्तिपाताच्या वेळेस आपल्याला आपल्या आजूबाजूला एक टेबल म्हणा किंवा आपल्याला एक पाठ म्हणा किंवा अशा पद्धतीने आपल्याला सगळ्या गोष्टी अरेंज करून ठेवायच्या. ओके. ठीक आहे. खाली गालीच्यावर वगैरे सगळं ठेवलं चालेल चालेल, का मॅम? चालेल, चालेल. फक्त एकदम जमिनीवरती नाही ठेवायचं. ओके. इथे कळालं? आणि हो. मला एक थोडा वेगळा क्वेश्चन होता मॅम, की तुम्ही बोलले की आपल्याकडे ज्या गोष्टी जास्त आहेत त्याचं डोनेशन केलं पाहिजे, तर कपडे हा जो प्रश्न आहे, तर कपडे आपण आपले खूप असतात घरामध्ये एक्स्ट्रा, तर ते आपण असे सरळ म्हणजे डोनेट करू शकतो का, म्हणजे हा, जसे आहेत कपडे तसेच? डोनेट करताना ते मिठाच्या पाण्यात एकदा स्वच्छ क्लीन करा आणि मग डोनेट करा. ठीक ओके. आहे. पर्टिक्युलर व्यक्तींना कपडे डोनेट करू नका. कपडे डोनेट करताना संस्थेला कपडे डोनेट करा. काय बोलते मी? पर्टिक्युलर एखादा व्यक्ती आहे, त्या व्यक्तीला तुमच्या ऊर्जा माहिती असतात, तुम्ही माहिती असतात, म्हणून पर्टिक्युलर एखाद्या व्यक्तीला डोनेट न करता संस्थेला डोनेट करा. त्यांना जे काही चादरी वगैरे बनवतात त्यांना डोनेट करा, जेणेकरून त्याचा फायदा होईल. हो मॅम, आणि मला एक्सपिरियन्स आलाय तो, की हा, पर्टिक्युलर व्यक्तीला जेव्हा माझे कपडे देत होते तर मला खूप त्रास, म्हणजे चिडचिड खूप वाढत होती माझी आणि लो फील खूप होत होतं, तेव्हा मला ते कुठेतरी सतत रिअलाइज होतंय की काहीतरी चुकतंय म्हणून. चुकतंच ते. ते एखाद्या व्यक्तीला द्यायचं नाही. ते देताना तुम्ही स्वच्छ मिठाच्या पाण्याने स्वच्छ पहिल्यांदा क्लीन करा, मग मिठाच्या पाण्याने धुवा आणि मिठाच्या पाण्याने धुतल्यानंतर खडे मीठ टाकून किंवा तुमचं जे काही मीठ असेल त्या मिठाने तुम्ही स्वच्छ कपडे धुवून ते द्या. कपडे काहीही फाटले तुटके कपडे देऊ नका. आपल्यालाही ते नको असतात की नाही, मग देतानाही आपला भाव काय असला पाहिजे की समोरचा काही दिवस तरी यूज करता येईल, समोरच्याला त्याचा हो हो. वापर होईल, कारण बॅड ब्लेसिंग पण येतात. कळतंय? जेव्हा आपण एखादी गोष्ट देतो आहे त्याच्या आपल्याला चांगल्या ब्लेसिंग आल्या पाहिजे किंवा समोरच्याला काही प्रमाणात तरी त्याचा वापर झाला पाहिजे, मदत झाली पाहिजे. येस. समृद्धी मॅम शक्ती
शक्तिपात आमच्या इथे कपडे विकत पण घेतात, मग तसं जर देऊन टाकले तरी चालतील ना? चालतं. चालतं. आपल्याला या 2 दिवसामध्ये, कालच आपली अमावस्या झाली, एक सांगू इच्छिते की ज्यांना वेळ मिळतो त्यांनी आपल्याला सॅटर्डेला किंवा आपल्या अमावस्येला घराची डिक्लटरिंग करायची, म्हणजे घरातली स्वच्छता करायची आहे. जे जाळे असतात, जे काही केर कचरा असतो, ज्या नको असलेल्या गोष्टी आपल्याला त्या बाहेर फेकायच्या आहेत. त्याच पद्धतीने जर आता तुमचं झालं नसेल, केलं नसेल, तर आपला परवा समृद्धी शक्तिपात आहे. जितकी आपण दिवाळीला स्वच्छता करतो तितक्या प्रमाणात अगदी होत नसेल तरी बेसिक आपल्याला घरातली स्वच्छता काय करायची आहे, आपल्याला आपल्या कान्याकोपऱ्यातले जाळे स्वच्छ करायचे आहे. त्यानंतर तुम्ही ज्या जागेवर बसणार आहे ती जागा आपल्याला स्वच्छ पाहिजे आहे. जिथे तुम्ही ठरवलं आहे की मी माझं अटुनमेंट त्या जागेवर, तुम्ही देवघरातून पण घेऊ शकता, तुम्ही कुठेही घेऊ शकता. बेडरूम मध्ये बसायचं नाही, बेडवरती बसून आपल्याला या ऊर्जांना ग्रहण करायचं नाहीये. ठीक आहे. आणि उद्या मॅडम जे सगळं रेडी करायचंय का मॅम? हो, उद्या सगळं आपल्याला सेशनला रेडी ठेवायचं आहे, जेणेकरून आपण तो जो प्रॉस्पेरिटी चेक आहे तो फिल करणार आहे. आणि बाकीच्या गोष्टी आपल्याला ज्यांना एनरोल करायचं असेल त्यांनी मला उद्या आजपर्यंत सांगा, जेणेकरून तुम्ही मागे पडणार नाही. मॅडम हं? ज्यांनी ट्रीटमेंट घेतलेली नाही त्यांना शक्तिपात घेता येतो का? हो. अटेनमेंट कोणी घेतलेली नाही? म्हणजे आपले घरातले बाकीचे मेंबर हा, जर त्यांना शक्तिपात, समृद्धी शक्तिपात कोणी घेऊ शकतो. समृद्धी शक्तिपात घ्यायला काही बंधन नाही. अट्युनमेंट, रेकी अट्युनमेंट झालं पाहिजे हे काही गरजेचं नाहीये. पैशांच्या ज्यांना ब्लॉकेजेस आहे, रिलेशनशिप मध्ये ब्लॉकेजेस आहे, कोणीही समृद्धी शक्तिपात घेऊ शकतो. त्याचे खूप सुंदर रिझल्ट आपल्याला बघायला मिळतात. हे वर्षभरानंतर जेव्हा येत्या आपल्याला आपला पहिल्यांदा ह्या समृद्धी शक्तिपादासोबत ज्यांनी आता एनरोल केलंय त्यांना गुरुपौर्णिमेचं मेडिटेशन मिळणार आहे फ्रीमध्ये. त्यानंतर ज्यांनी 3 शक्तिपातांसाठी एनरोल केलेलं आहे त्यांना मनी रेकीचं लेवल 1, मनी रेकीचं जे लेवल 1 आहे ते फ्री मी शिकवणार आहे. मनी रेकी काय असतं, मनी रेकीचं लेवल 1चं अट्युनमेंट मी तिथे त्यांना फ्री शिकवणार आहे, ज्यांचं एनरोल झालेलं आहे. ठीक आहे. आणि गुरुपौर्णिमेचं आपलं मेडिटेशन होतं, त्या गुरुपौर्णिमेचं मेडिटेशन ज्यांचं एनरोल झालेलं आहे त्यांना सगळ्यांना मिळणार आहे. त्याच पद्धतीने तुम्हाला कोणाला कार्ड्स घ्यायचे असतील, फक्त कार्ड्स, त्यामध्ये 2 प्रकारचे कार्ड्स आहेत. एक मनी आणि वेल्थ ग्रीडचं कार्ड आहे, त्यात काही नंबर्स दिलेले आहे, ते कशा पद्धतीने चॅन्ट करायचे, त्याचा वापर कसा करायचा ते एक कार्ड आहे. आणि दुसरं कार्ड आपल्याला एटीएम साठी, ज्या पद्धतीने बोललेत की प्रिंट आउट काढून ते आपल्याला एटीएम सारखं वापरायचं आहे. एक आपल्याला पासपोर्ट साईज फोटो लागणार आहे आपला छोटा. सगळ्यांच्याकडे फोटो असतील तर आपले स्वतःचे, तुम्हाला ज्या ज्या लोकांसाठी हे कार्ड तयार करायचे आहेत, ग्रीड तयार करायची आहे पैशांची, त्या त्या लोकांचे आपल्याला तिथे फोटो लागणार आहे. जर तुम्हाला 2 लोकांचे करायचे असतील तर ते ग्रीडचे कार्ड तुम्हाला 2 प्रिंट आउट काढायच्या. हजबंड वाईफचे तुम्ही एकत्र लावू शकता किंवा वेगवेगळी ग्रीड तुम्ही तिथे तयार करू शकता. त्यात स्पेसिफिक नंबर आहे, ते चॅन्टिंग कशा पद्धतीने करायचे हे उद्या मी तुम्हाला करून दाखवणार. ओके. आणि जे कार्ड बद्दल बोलत होते, तर कार्ड तुम्ही कितीही प्रिंट आउट करू शकता. फक्त कार्ड देताना एक मिनिमम 21 रुपीज पासून तुम्ही एनर्जी एक्सचेंज घ्या, कारण कुणालाही फ्री मिळालेली गोष्ट त्याची किंमत राहत नाही. आणि आपला रेकीचा नियम आहे की कुठल्याही गोष्टींना देताना एक मिनिमम एनर्जी एक्सचेंज घेणं महत्वाचं आहे. कळालं? इथे कोणाचे काही प्रश्न आहेत? तुम्ही तुमच्या मुलाला पण एनरोल करू शकता, तुमच्या आईला करू शकता, फॅमिली मेंबरला कोणालाही शक्तिपातासाठी एनरोल करू शकता. प्रोसिजर त्यांना एक्सप्लेन करायची आहे. ते कार्ड त्यांच्याकडे असलं पाहिजे, त्यांच्याकडे ते ग्रीडचा पेपर असला पाहिजे. त्यानंतर त्यांचे जे काही पासबुक आहेत, जे काही प्रॉपर्टीचे पेपर आहे, हे आपल्याला समृद्धी शक्तिपाताच्या वेळेस, मला नको आहे ते ते तुमच्या जवळच ठेवायचे. ते तुम्हाला शक्तिपाताच्या वेळेस तुमच्या आजूबाजूला त्यांना आपल्याला पैशांची ऊर्जा द्यायची आहे. ठीक आहे. इथे कोणाचे काही ते प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता.
मॅम ते इतर कार्ड जे आहेत ते पण हा आपण एनर्जाइज करून म्हणजे ते देऊ शकतो ना त्यांना, जसं तुम्ही ते एटीएमचं कार्ड काय बोलले तो हो हो, प्रकार तशा वगैरे पद्धतीने देऊ शकता, तुम्ही देऊ कोणालाही देऊ शकतो ना. शकता. हा, तुम्ही किती मॅम लोकांसाठी आता, जर तुम्ही 21 कार्ड केले तर तुम्ही फॅमिली मेंबरचे कार्ड काढून बाकीचे तुम्ही कोणालाही देऊ शकता. हा हा, फोटो नाही तो कुठे प्रकार एकच चिपकवायचा? असणार आहे का कार्डचा, की वेगवेगळे कार्ड प्रकार काय आहेत काय मॅडम, म्हणजे पुन्हा मॅडम? कार्ड एकाच प्रकारचं असणार आहे का? हा, कार्ड मनीचे जे कार्ड आहेत ते एकाच प्रकारचे आहेत. त्यानंतर तुम्ही हे मनी सोबत ग्रीड, वेल्थ ग्रीड पण आहे त्याच्यावरती, ते पण तुम्ही देऊ शकता ज्यांना तुमचे क्लायंट असतील. आता आपण जे शिकतो आहे मास्टर लेवलला आहे काही जण का, तर त्यांनी काय करायचंय, ते तुम्ही क्लायंट जे असतील किंवा काही ओळखीचे असतील त्यांना देखील आपण हे देऊ शकतो, फ्रेंड्सला देऊ शकतो. मॅम तुम्ही ते ग्रीड बोललात ते काय म्हणजे नक्की मला समजलं नाही. वेल्थ ग्रीड असतं. वेल्थ ग्रीड आपल्याला पैशांचे ज्यांना ब्लॉकेजेस असतात त्यात काही नंबर दिलेले आहेत, ते वेल्थ ग्रीड आपल्याला रीड करायचं असतं आणि त्या ग्रीड आपण समोरच्याला पण देऊ शकतो. जसं मनी कार्ड सोबत एक मनी ग्रीड पण देऊ शकतो आपण. मग मॅम तुम्ही ते पाठवलंय का? हो, ज्यांची ऍडमिशन झाली त्यांना सगळ्यांना पाठवलंय. फोटो कुठे चिपकवायचा आहे? फोटो तिथे दिलाय, तिथे साईडला कॉर्नरला एक दिलंय. प्रिंट नाही काढायची ना फोटोची? फोटोची प्रिंट नाही काढायची. कळतंय की नाही कळत आहे? एनरोलमेंट नाही ज्यांची कळत झाली आहे मॅम. त्यांचाच फोटो लागणार आहे का मॅम, का दुसऱ्यांचा पण नाही नाही लागणार? नाही, नाही ना. एनरोलमेंट ज्यांनी केली त्यांचा फोटो आपल्याला लावायचा. ओके ओके. समृद्धी शक्तिपात आणि रेकीचं इथे काहीही दोन गोष्टी खूप वेगवेगळ्या आहे. तिथे रेकीच्या साधनेचा किंवा या गोष्टीचा काही एक संबंध नाही. समृद्धी शक्तिपात कोणीही ग्रहण करू शकतं. ज्यांना पैशांच्या रिलेटेड ब्लॉकेजेस आहेत, ज्यांना रिलेशनशिपमध्ये काही ब्लॉकेजेस आहे किंवा कुठल्याही लेव्हलला त्यांना ब्लॉक झाल्यासारखं वाटतंय, त्यांना आर्थिक उन्नती करायची आहे, जॉबमध्ये उन्नती करायची आहे. मागच्या समृद्धी शक्तिपातानंतर मी, कारण माझी सवय आहे की मी बाकीच्या बॅचला डिस्टर्ब करत नाही, ओल्ड स्टुडंटला इथे इन्व्हाइट करून त्यांचे रिव्ह्यू शेअर करत नसते, कारण प्रत्येकाची एक प्रायव्हसी असते. प्रत्येकाला आपण डिस्टर्ब करून त्यांच्या लाईफमधनं ते प्रत्येक जण आपापल्या ठिकाणी बिझी असतं. ज्यांनी काल लास्ट टाइम धनत्रयोदशीचे शक्तिपात ग्रहण केले होते त्यांना असे अनुभव आले की काही जणांचे जॉब चेंज झाले, ज्यांना खूप दिवसांचे जॉब स्विच करायचे होते, पण समृद्धी शक्तिपातानंतर त्यांना न्यू अपॉर्च्युनिटी जनरेट झाल्या. दसऱ्याच्याही वेळेस तसंच झालं की प्रत्येकाला वेगवेगळ्या पद्धतीने अनुभव येतात. हे ब्लॉकेजेस आपल्याला क्लिअर व्हायला थोडासा वेळ लागतो. कधी कधी एखाद्याची प्रगती लवकर होते कारण तो ट्रस्टफुली त्या सगळ्या गोष्टी फॉलो करत असतो. तुम्ही ट्रस्ट किती ठेवता हे खूप महत्वाचं. रेकीचंही तसंच आहे. तुम्ही रेकीवरती जितकं प्रेम कराल, रेकीला तुम्ही जितकं आवाहन कराल, रेकीची जितकी साधना कराल, तितकी रेकी तुम्हाला सपोर्टला येते. त्याच पद्धतीने आर्थिक जी हिलिंग आहे, मनी हिलिंग आहे, त्याच पद्धतीने काम करणार आहे. तुम्ही एक ट्रस्ट ठेवून ह्या गोष्टींना फॉलो करा. ज्या ज्या गोष्टी तुम्हाला उद्याच्याही सेशनला शिकायला मिळतील, परवा जे अट्युनमेंट होईल त्यांनी खूप सुंदर अनुभव येतात, ते तुम्ही अनुभवायचे आहेत आणि ते ट्रस्टफुली त्या सगळ्या गोष्टी फॉलो करायचे की मॅडमनी सांगितलं आहे ना असं होईल. ते युनिव्हर्सला ट्रस्ट ठेवा, त्या ईश्वराकडे ट्रस्ट ठेवा आणि त्या गोष्टी फॉलो करा. हे कार्ड माझ्याकडे काम करेल का, हे करेल का आणू नका. हो, माझ्यासाठी हे कार्ड फायद्याचं आहे. ठीक आहे मॅम मॅम तुम्ही कार्ड आणि चेक आणि अजून एक हे पाठवलंय ते काय आहे नक्की? ते चेक आहे, कार्ड्स आहे आणि ग्रीड आहे. अच्छा ती ग्रीड आहे का? हा, ती ग्रीड आहे एक. मग ती एकच प्रिंट करायची की त्याच्या प्रिंट गौरी काढायच्या? मॅडम, तुम्हाला किती पाहिजे तेवढ्या काढायच्या. ठीक आहे. अच्छा म्हणजे चेक त्याच्यावर तुम्ही प्रिंट तुमच्या काढायची का? हस्बंडच्या नावाने वेगळा लिहू शकता, तुमच्या नावाने वेगळा लिहू शकता. ग्रीड तुम्ही हस्बंडच्या नावाने वेगळी लावू शकता, तुमच्या नावाने वेगळी लिहू शकता. तुम्ही तुमच्या अच्छा. भावाला पण देऊ शकता, तुमच्या कुठल्या फ्रेंड्सला पण देऊ शकता. ओके. कळतंय? हो. आणि फक्त चेक मॅम एकच काढायचा आहे? चेक चेक एक तुमच्यासाठी काढा ना, एक त्यांच्यासाठी सरांसाठी वेगळा एक काढा. ओके. हा. आणि हे मिडासचे जे स्टार्ट म्हणजे कार्ड सांगितले, कार्ड त्याच्यात 9 कार्ड्स बनतात. ते हा. काय करायचे, पहिल्यांदा सर्टिफिकेट पेज वरती प्रिंट घ्यायचे, कट करायचे, मग लॅमिनेशन करायचे. आधी लॅमिनेशन करायचे नाही. काय ओके. करायचं, सिंगल सिंगल कार्ड कट करायचं. कार्ड कट झाल्यानंतर आपल्याला लॅमिनेशन करायचं आहे. अच्छा म्हणजे पासपोर्ट घ्यायचे ते? हा, पासपोर्ट साईज आपण जे बनवतो ना
आपलं स्मार्ट कार्ड, आधार कार्ड असतं त्याच ATM कार्ड. पद्धतीने. नाही तर म्हणजे मॅम मागे पुढे असं हे करायचं. बॅक टू बॅक, फक्त बॅक फक्त टू बॅक. कार्डला मॅम फक्त कार्डलाच आपण हे करायचं का, म्हणजे लॅमिनेशन आणि सर्टिफिकेट पेजवर प्रिंट करायचं का? हा, कार्डला आपण सर्टिफिकेट पेजवर करणार, ग्रीडला पण करू शकता. जर तुम्ही ग्रीड ठेवणार असाल स्वतःच्या सोबत, पर्समध्ये ग्रीड वापर करणार असाल तर ग्रीडला पण तुम्ही सर्टिफिकेट पेजवर करायचंय. ठीक आहे. नाही तर कार्ड तरी करायचेच, कार्ड कंपल्सरी करायचे. कार्ड आपल्याला वॉलेटमध्ये ठेवायचे, पर्समध्ये ठेवायचे आहे. ठीक आहे. ओके. बॅक टू बॅक आपल्याला प्रिंट करायची आहे. प्रिंट कट करायची. एका प्रिंट मध्ये 9 कार्ड्स होतात. 9 कार्ड्सला आपल्याला प्रत्येकाला इंडिव्हिज्युअली म्हणजे वेगवेगळं सेपरेटली आपल्याला लॅमिनेशन करायचे आहेत. ठीक आहे. मॅम ग्रीडला पण मग ATM साईज मध्ये हे करावं लागेल ना प्रिंट? हा, प्रिंट करायची ना. तुम्ही जर मॅम ती A4 ग्रीड साईज, ती A4 साईज वरती ग्रीड आहे. तुम्ही त्याला छोटं जर त्यांना सांगायचं झेरॉक्स सेंटर वाल्यांना जर छोटं पाहिजे असतील तर तिथे तुम्ही कमी साईज वरती पण ग्रीड तयार करू शकता. स्मार्ट कार्ड वरती पण तुम्ही स्मार्ट कार्डची जी साईज आहे त्याप्रमाणे पण ग्रीड करू शकता. तेवढा छोटा फोटो असला पाहिजे पण तुमच्याकडे. अच्छा तुमचा ज्या व्यक्तीसाठी आपण ग्रीड वापरणार आहोत त्या व्यक्तीचा तिथे फोटो वापरायचा आहे. अच्छा, म्हणजे त्या ग्रीड वर फोटो चिटकवायचा आहे का मॅम? आपण त्याला फोटो आणि लावून चेकवर मॅम? चेक वरती फोटो नाही लावायचं, चेकवर नाव लिहायचे. ठीक आहे. ठीक आहे. हा अभिलेष सर. मॅम डायरेक्शन कोणत्या फेसिंगला असं बसत तरी काही पर्टिक्युलर? हा, फेसिंग आपली उत्तर दिशेला बसणं योग्य असतं. पैशांच्या जेव्हा तुम्हाला पैशांचे ब्लॉकेजेस राहत असतील किंवा पैसा तुम्हाला पाहिजे असेल तर आपलं उत्तर दिशेला तोंड असणं गरजेचं आहे. त्याच पद्धतीने जर तुम्हाला शिक्षणात प्रगती पाहिजे असेल तर तुम्ही पूर्व दिशेला तोंड करून बसणं गरजेचं आहे. अभ्यास करता आहे, ऊर्जा ग्रहण करता आहे तेव्हा आपलं फेस कुठे पाहिजे? पूर्व दिशेला. जॉब करता आहे, काम करता आहे, पैशांच्या रिलेटेड तुम्ही काही पैसा पाहिजे आयुष्यामध्ये तेव्हा तुमचं मुख कुठे पाहिजे? उत्तर दिशेकडे पाहिजे. त्याच पद्धतीने बऱ्याच लोकांना हे उद्याच्या सेशनमध्ये पण घेईल मी, पण बऱ्याच लोकांना पर्समध्ये खूप साऱ्या कचरा, बिल, लाईट बिल, मेडिकलचे बिल ठेवण्याची सवय असते. तर आज खूप सुंदर चान्स आहे तो सगळा कचरा काढायचा आणि फक्त महत्वाचे क्रेडिट कार्ड्स, डेबिट कार्ड्स, काही प्रमाणात पैसे आपल्या पर्समध्ये, वॉलेटमध्ये असणं गरजेचं आहे. खूप जुने बिल ठेवू नका. खूप इम्पॉर्टंट गोष्ट असेल तर एक आपल्याला पाऊच करायचं, त्याच्यामध्ये आपल्याला पाऊचमध्ये फक्त आणि फक्त बिल ठेवायचं, पाऊच करायचं. सॉर्टिंग करायचं आपल्या प्रत्येक गोष्टीचं. वॉलेट कशासाठी आहे? मनीसाठी आहे ना. पर्स कशासाठी आहे? पैसा ठेवण्यासाठी आहे. तिथे फक्त पैसा ठेवला गेला पाहिजे. बऱ्याच लोकांना पर्समध्ये खूप सारा मेकअपचं किट आणि काय काय कोंबून ठेवण्याची सवय असते. ते आपल्याला करायचं नाहीये. लेडीजला थोडं वाईट वाटेल पण सॉरी, ह्या गोष्टी खूप चुकीच्या आहेत. खूप इमर्जन्सी मध्येच तुम्ही या गोष्टी कॅरी करा. अदरवाईज तुम्ही डेली लाईफ मध्ये तुमच्या पर्सला खूप क्लीन ठेवणं, खूप मेंटेन ठेवा. एक आपण जसं नाही का बाळाची काळजी घेतो त्याच पद्धतीने त्या पर्सची आपल्याला सुंदरतेने काळजी घ्यायची आहे. आणि पर्सचा पर्टिक्युलर काय कलर असावा का मॅम? येस, पर्सचा कलर तुम्ही ग्रीन कलर, व्हाईट कलर, गोल्डन कलर घेऊ शकता. त्याच पद्धतीने आपल्याला उद्या, बरं झालं आठवण दिली, उद्याच्या सेशनला आपल्याला गोल्डन आणि ग्रीन कलरचा पेन लागणार आहे. ठीक आहे. काय लागणार आहे? गोल्डन कलरचा जो असतो ना गोल्डन पेन आणि ग्रीन कलरच्या पेनची गोल्डन इंक पेन. इंक पेन येईल किंवा तो ग्लिटर पेन येतो बघा. हा, ग्लिटर आता असा येईल ना मॅम थोडासा. हा, तसंच. हा. येस. लाव ना, ही लाव, ही लाव, ही लाव, लाव ती, लाव ती, लाव. मॅडम त्या कार्ड वरती आपल्याला काही लिहायचं नसेल ना काही? कार्ड वरती आपल्याला काही नाही लिहायचं, आपल्याला चेकवर लिहायचंय. फक्त चेक वरती लिहायला लागेल गोल्डन आणि ग्रीन 2 पेन? चेक आहे आपल्याला. लाव ना. 2 चेक आपल्याला फिल करायचे आहे. एकावरती आपल्याला गोल्डन पेननी लिहायचंय, एकावरती ग्रीन पेन. ओके. हे कार्ड्स तुम्ही अक्षय तृतीयेला चार्ज करायचे. अक्षय तृतीया झाल्यानंतर तुम्ही हे कार्ड्स इतरांना देऊ शकता.
त्यानंतर ज्यांनी मनी रेकी शिकणार किंवा ज्यांना माझ्याकडनं गिफ्ट राहणार, मनी रेकी आपले स्टार्ट होईल तेव्हा त्यांना फर्स्ट लेवल गिफ्ट राहील, ज्यांनी तिन्ही लेवलला एनरोल केलेलं आहे. त्याच पद्धतीने आज ज्यांनी एनरोल केलं तिन्ही लेवलला, त्यांना वर्षभराचे म्हणजे येणाऱ्या वर्षात जोपर्यंत मी जिवंत आहे आणि जोपर्यंत आपल्या संस्थेकडनं समृद्धी शक्तिपात केल्या जातील तेव्हा त्यांना एक नॉमिनल चार्ज पे करून दरवर्षी समृद्धी शक्तिपाताला त्यांना दिला जाईल. एक नॉमिनल एनर्जी एक्सचेंज त्यांना सेंड करायचे आणि दरवर्षीचे 3 समृद्धी शक्तिपात त्यांचे ते एनर्जी एक्सचेंज मध्ये होत जाते. ठीक आहे. ज्यांनी या लेवलला आज एनरोल केलेला आहे किंवा ते या सेशनला असणार आहे, त्यांचे समृद्धी शक्तिपात दरवर्षी आपल्या संस्थेकडनं नॉमिनल एनर्जी एक्सचेंज, एक छोटी अमाऊंट ऑफ एनर्जी एक्सचेंजनी ते घेऊ शकता जोपर्यंत मी आहे तोपर्यंत. आणि आपल्या संस्थेकडनं जेव्हा समृद्धी शक्तिपात होतील तेव्हा ते तिथे अटेंड करू शकते. ठीक आहे. आणि कोणाकोणाला काय आहे, ज्यांनी एकदा समृद्धी शक्तिपातासाठी एनरोल केलेले त्यांना गुरुपौर्णिमेचं मेडिटेशन त्यांना इन्क्लूड आहे. ज्यांनी तिन्ही वर्षभराचे समृद्धी शक्तिपाताला एनरोल केलेलं आहे त्यांना गुरुपौर्णिमेचं मेडिटेशन प्लस मनी रेकीचं लेवल 1 माझ्याकडनं इन्क्लुडेड आहे त्यात. ठीक आहे. आणि इथे कोणीही शक्तिपात घेऊ शकतो, यात रेकीचा काही एक संबंध नाही. रेकीची साधना झालीच पाहिजे, या 2 गोष्टी खूप डिफरंट आहे. ठीक आहे. आता ज्यांचं शक्य नसेल त्यांनी दसरा किंवा ज्यांना आता होत नाहीये किंवा खूपच अडचण होत आहे किंवा ट्रॅव्हलिंग मध्ये आहेत त्यांनी दसरा आणि धनत्रयोदशीला पण तुम्ही समृद्धी शक्तिपात घेऊ शकता. ज्यांना आता इच्छा असेल त्यांनी आता एनरोल केलं तरी चालेल. कोणाचे काही प्रश्न आहे आता? मॅम उद्या सकाळी किती वाजता असेल? 6 वाजता. हा, आपला परवा सकाळी, आपला उद्या पण संध्याकाळी 7लाच क्लास ठेवणार आहे, जेणेकरून थोडासा संध्याकाळी कोणाच्या प्रिंटआउट राहिल्या असतील तर त्या प्रिंटआउट काढण्यासाठी थोडासा 8 वाजता नंतर पण कोणी जर एनरोल झालं 8 वाजता नंतर पण ते 10 वाजेपर्यंत त्यांच्या प्रिंटआउट काढून रेडी ठेवतील. आणि परवा सकाळी आपला अक्षय तृतीयेला 6 वाजता क्लास राहणार आहे. आपल्याला आंघोळ करूनच क्लासला बसणं गरजेचं आहे. काय बोलली मी? आंघोळ करून बसणं गरजेचं आहे. आपल्याला आजूबाजूला दिवा, कॅन्डल किंवा धूप अगरबत्ती तुम्ही काही तुमच्या यांनी लावू शकता. देवाच्या तिथे बसायचं असेल तिथे बसा. ज्यांना खाली बसणं शक्य नसेल त्यांनी चेअरचा वापर करा. पायाखाली आसन घ्या. जर खाली बसत असाल तर आसनावरती, गालीच्या वरती आपल्याला बसायचं आहे. ते आपण जेव्हा शक्तिपात ग्रहण करणार तेव्हा आपल्याला क्रेडिट कार्ड्स, डेबिट कार्ड्स, त्यानंतर आपल्या पैशाचं वॉलेट, काही आपलं जर क्रिस्टल वापरत असतील ते क्रिस्टल, प्रॉपर्टीचे पेपर्स, आपली जी वॉलेट छोटे असतील, छोटे पर्स असतील ज्या लेडीजचे वापरत असतील ते पर्स आपल्याला आजूबाजूला ठेवायचे आहे. आणि जे कार्ड्स मी तुम्हाला सांगितले त्या सगळ्या गोष्टी आपल्याला तिथे ठेवायच्या आहेत. सकाळी यासाठी सांगितलं रात्री आपण तयार करू जेणेकरून सकाळचा वेळ आपला वाया जाणार नाही. ओके, इथपर्यंत कळालं प्रत्येकाला? म्हणजे उद्या डायरेक्ट संध्याकाळी भेटू आपण 7 वाजता. हो, उद्या संध्याकाळी आपला क्लास परत राहणार आहे. उद्या परवा ज्यांचं सकाळी एनरोल 7. झालं असेल, जो पेड सेशन आहे, उद्याचं जे सेशन आहे ते पेड सेशन आहे. ठीक आहे. ज्यांचा क्लास एनरोल झाला, ज्यांचं एनरोल आहे ते उद्याच्या सेशन मध्ये राहणार आहे. आज सेशन सगळ्यांसाठी फ्री ऑफ चार्ज होतो. मॅडम, ओ, ते कार्ड जे तुम्ही बोललात आता 9 कार्ड आहेत बरोबर ना? हे आता तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपवर सेंड केलेलं आहे का? नाही नाही, हे ज्यांचं एनरोल झालंय त्यांनाच कार्ड सेंड केलेले आहेत मी. ओके ओके. आणि ज्यांना जर फक्त कार्ड पाहिजे असतील माझ्याकडून, सिंगल एक कार्ड मिळेल आणि वेल्थ ग्रीड त्यांना मिळेल. ती पाहिजे सिंगल कार्डचे मला त्यांनी एनर्जी एक्सचेंज सेंड करून त्यांना कुरिअर केला जाईल त्यांच्या पर्टिक्युलर ऍड्रेस वरती 2 तारखेला. आणि दुसरी गोष्ट, त्याचे चार्जेस तुम्ही किती 1111 लावलेत ना? हा, Right? ग्रुप वरती One टाकले time. सर, ग्रुप वरती शेअर केलेले आहे. एकदा ग्रुप Okay. मध्ये सगळी डिटेल्स टाकलेत मी. आणि हे लास्ट डेट काय? लास्ट डेट आज आहे की उद्या आहे? आजच उद्याच्या सेशनला जे पेड सेशन आहे उद्याचं जे आहे ते पेड सेशन राहणार आहे. त्या पेड सेशनला फक्त जे लोकांनी एनरोल केलंय तेच पेड सेशनला उद्या त्यांना त्यांच्या ग्रुपमध्ये शेअर केला जाईल लिंक. ओके.
येस, कोणाचे अजून आणि प्रश्न? आपलं 8:30चं सेशन कंटिन्यू असेल ना मॅम हो उद्या? हो, आपलं आता जे 8:30ला सेशन आहे मास्टर लेवलचं ते आहेच. हो. हं. जोपर्यंत मी सांगत नाही मास्टर लेवलला सुट्टी आहे तोपर्यंत सुट्टी नसते. ओके. येस. आणि हे कोणीही घेऊ शकतो. नाही मॅडम, टेस्टिमोनल घ्यायला काहीच नाही. मी शेअर करायला भरपूर गोष्टी आहे. मी स्वतःच्या लाईफमध्ये फॉरेन ट्रिप मॅनिफेस्ट केलेली आहे. मागच्या वर्षी मी माझ्या विजन बोर्ड वरती आणि समृद्धी शक्तिपात जेव्हा मी स्वतः फर्स्ट टाइम ग्रहण केला, त्यानंतर माझे स्वतःचे मनी रिलेटेड ब्लॉक्स जे होते, ब्लॉकेजेस होते ते रिमूव्ह केले. आणि मागच्या माझ्या विजन बोर्ड वरती किंवा माझ्या जे हे होतं काय म्हणतात त्याला, माझी जी मॅनिफेस्टेशनची डायरी आहे, अफर्मेशनची डायरी आहे, त्यात मी फक्त पॅरिस इमॅजिन केलं होतं. पण मला फक्त रेकीच्या साह्याने, मनी हिलिंगच्या साह्याने म्हणा किंवा या ब्रह्मांडाच्या साह्याने, एंजलच्या साह्याने माझं पूर्ण युरोप ट्रिप झाली माझी. हे माझं स्वप्न, म्हणजे मी कधीही न बघितलेलं स्वप्न होतं, ते माझं पूर्ण झालं. हे मी स्वतः एक मोठं एक्झाम्पल आहे की कधीही न बघितलेल्या, कधीही न मागितलेल्या गोष्टी युनिवर्स तुम्हाला देते. फक्त तुमचा ट्रस्ट महत्वाचा आहे. काय महत्वाचं आहे? तुम्ही काय ट्रस्ट करता, तुम्ही काय इंटेन्शन सेट करता, तुम्ही किती एफर्ट्स पुट करतात, ते खूप महत्वाचं. यस निर्मला मॅडम? निर्मला मॅडम आहेत का? हो मॅडम. काय अनुभव आहे तुमचे फर्स्ट लेवलच्या अटुनमेंट नंतर? मॅडम अनुभव खूप छान आहेत. म्हणजे रेकी लेवल 1 अटेंड केलं आणि आमचं 21 दिवस आज म्हणजे पूर्ण होते. आणि आम्ही मी तर ठरवलेलं की जेव्हा आपले 21 दिवस होतील तेव्हा मॅडमना प्रत्यक्ष भेटूया. आणि लकीली आम्हाला आजचा दिवसच मिळाला की तुम्ही प्रत्यक्ष भेटला पण. आणि म्हणजे म्हणलं सहज आम्ही तिघींनी मिळून की आपले 21 दिवस झाल्यावर पूर्ण झाले की मॅडमना आपण एक हे करूया. ते लकीली झालं पण पूर्ण. आणि सगळ्या बाकीच्या ज्या ज्या गोष्टी आहेत त्या एकदम छान पद्धतीने पूर्ण होत आहेत. जे जे काही प्रॉब्लेम होते किंवा काय ते, म्हणजे आपण जीवन कसं जगायचं प्रॉब्लेम असताना सुद्धा, म्हणजे एकदम माइंड शांत ठेवून किंवा हे खूप फायदा झालाय. आणि मॅडम तुमची रोज म्हणजे एवढी आठवण येते ना की असं कधी आठवण आली की मी व्हिडिओ लावते आणि तुमचं चेहरा बघितला की इतकं छान वाटते ना. किंवा समजा कुठे थँक्यू. गोष्टीचं टेन्शन आलं किंवा काय असं राग आला किंवा असं मन शांत करायचं वाटलं, मी लगेच तुमचं थोडं तर व्हिडिओ असं बघते किंवा आवाज जरी ऐकला खूप छान वाटते मॅडम. आणि खूप खूप थँक्यू. आणि मी रेकीची प्रार्थना जेव्हा करत असत्या म्हणजे की आहे मी दिव्य रेखी शक्तीची आभारी आहे, मी कौसोईंची आभारी आहे, तेव्हा प्रत्येक वेळी मला असं तुमचं नाव येतंय की अनुजा मॅडमची मी आभारी आहे. त्या प्रार्थनेमध्ये सुद्धा तुम्ही ऍड झालेला आहात मॅडम. थँक्यू आणि निर्मला आता मॅडम. मी जास्त काही बोलू शकत नाहीये कारण थोडे इमोशनल पण होते मला. पण खूप छान अनुभव आहेत. तुमच्या सर्व इच्छा युनिवर्स पूर्ण करो दिव्य रेखी शक्तीच्या साह्याने, ईश्वर गुरुच्या कृपेने या ऊर्जा तुमच्यापर्यंत नेहमी अखंडित राहो, हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. आणि प्रत्येकाने हा अनुभव घ्या, कारण मी म्हणते ना साधनेमध्ये खूप महत्व आहे. तुम्ही 21 दिवसाची साधना सुरू करा, रेकीचा वापर करा, स्वतःसाठी पहिल्यांदा पूर्ण फुलफिल करा स्वतः, आणि मग तुम्ही इतरांना रेकी द्या. काय करतात बरेच जण, घाई खूप करतात. आणि आपण जेव्हा घाई करतो एखाद्या गोष्टीसाठी तेव्हा त्याचे इफेक्ट्स आपल्याला जाणवत नाही. म्हणून पहिल्यांदा स्वतःला काय काय पाहिजे ते पहिले आपल्याला सगळं व्हिज्युअलाइज करून, मॅनिफेस्ट करून स्वतःसाठी पूर्ण करा, आणि मग इतरांची मदत करायला जा. आपला घडा आपल्याला भरून घ्यायचा आहे, आणि माझा घडा भरल्यानंतर मग माझ्या घड्यातून सगळ्या गोष्टी इतरांना द्यायच्या. कळतंय? येस. ज्यांना खरंच खूप सुंदर अनुभव आले असतील तर छानसा व्हिडिओ माझ्यासाठी शेअर करा, जेणेकरून आपण तेजस्विनी मॅडम तुम्ही देखील, उज्ज्वला मॅडम, कोणी कोणी साधना कंप्लीट केलेली आहे त्यांचं अभिनंदन, आणि माझ्याकडनं त्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि त्यांनी स्वतःला एक मोठी शाबासकी द्या, जेणेकरून तुम्ही काहीतरी जे मागे पडले आहेत त्यांच्यासाठी एक तुम्ही काहीतरी एक प्राऊड फील करायला एक तुम्ही एक हे झाले आहात की तुम्ही ती एक स्टेप उचलली स्वतःसाठी. ज्यांनी उचलली नसेल तरी अजूनही वेळ गेलेली नाही. कल नाही तो आज सही, आत्तापासून सही. जो क्षण आहे ना त्याला एनर्जी द्या, त्या गोष्टी वाढवा. येस. थँक्यू मॅडम. थँक्यू तेजस्विनी मॅडम. तुम्ही पण मला एक छानसा व्हिडिओ शेअर करा.
हो मॅडम करते. हा, ज्यांचं हा ज्यांचं झालं आहे आणि ज्यांना ज्यांना या साधनेतून काय काय अनुभव आले ते मी माझ्यासाठी तरी शेअर करा. येस, हो तुम्हाला जर हो माझ्यासाठी काही ग्रॅटिट्यूड वाटत असेल की जी कृतज्ञता वाटत असेल, जे अनुभव असतील ते खरंच मला नक्की शेअर करा. येस. हो मॅडम. येस. थँक्यू. समजलाय प्रत्येकाला. तुम्ही कोणालाही एनरोल करू शकता. याच्यासोबत मनी रेकी म्हणजे समृद्धीचं शक्तिपात आहे. प्रॉस्पेरिटी अटुनमेंट, मनी हिलिंगचा काहीही संबंध नाही. तो कोणीही घेऊ शकतो. त्याच्यासाठी मी आज तुम्ही मला एनरोल केलाय ज्यांनी, त्यांचं अभिनंदन आणि खूप स्वागत आहे त्यांचं. त्यांना अजून उद्याचं सेशन अटेंड करायचं आहे. एक दिवस मला अजून झेलायचं आहे. येस. ठीक आहे. अजून काही प्रश्न असतील तर ते मला मेसेज वरती विचारा. ओके. आता कोणाचे काही प्रश्न आहे? थांबूया आपण आता. उद्या संध्याकाळचा आपला क्लास ज्यांचा एनरोल झालेला आहे त्यांच्यासाठीच होईल. हा, आणि परवा सकाळचं अट्युनमेंट देखील ज्यांचं एनरोलमेंट झालेलं आहे, ज्यांनी ऍडमिशन घेतली आहे त्यांच्यासाठी होईल. ओके. थँक्यू थँक्यू. मॅडम. मला ऐकून घेतलं यासाठी कोटी कोटी आभार. दिव्य रेकी शक्ती हे ब्रह्मांड ईश्वर गुरु तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करो हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. रेकी ब्लेस्ड यू, एंजल ब्लेस्ड यू. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच. थँक्यू मॅडम. थँक्यू. थँक्यू मॅडम. थँक्यू. थँक्यू मॅम. थँक्यू. थँक्यू मॅम.